नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सगळेजण? आता इथं म्हणत असाल की तुम्ही हिने हात का दाखवत आहे बरं का, तर त्या हाताचं मी तुम्हाला नंतर सांगते माझ्या हाताला काय झालं आहे ते. आज सकाळी जरा लवकरच उठले होते आणखीन थोडं, आणि बघा इकडं कशा जनावरं टामटूम झालेत खाऊन, तरी पण एकदा टाकले होते. आता ह्यांना जगवण्याचं कारण दिवसभर का तर मला जरा बाहेर जायचं होतं म्हणून बरं का. आणि बघा ऊन तर असं पडायला लागले की जणू की आता पावसाळा नाही हिवाळाचा आहे, असं ऊन पडू लागले. आणि पाठीमागचं जे पीक आहे तुम्ही काल बघितलाच होता किती कुमिजून गेलं होतं. तर बघा आता माझा सकाळचा स्वयंपाक होता ते भात वरण आणि चपाती आणि शेपाची भाजी. आता वरण तर तुम्हाला माहितीच आहे, मी डेली यूजसाठी वरण मुगाचंच करते, दुसरं वरणच करत नाही मी. तुरीच्या डाळीचं ते मस्तपैकी वरण करून घेतलं होतं. त्याच्या अगोदर मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. नंतर मी शेपाची भाजी केली, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकले होते. आणि मध्ये टाकायचं होतं मला तर ते मोठा शेंगदाण्याचं कूट टाकले होते आणि इथं मुगाची डाळ टाकली होती. आता मी मुगाची डाळीची सालपट कधीच काढत नाही. जी मुगाची डाळ असते ते आणायचं धुवायचं आणि वाळू घालून तसंच भरडायचं का ते वरली सालपट तेवढं निघत नाही. ते आपल्याला खाण्यासाठी खूप छान असतं, फायदेशीर असतं, फायबर असतं म्हणून. तर बघा आता इथं चपाती वगैरे करायची होती मला. चपात्याचं पीठ पण मळून ठेवले होते मी साईडला. आता ह्याला साई वापरण्यासाठी ठेवले होते. जे मग चहा केला होता ते चहा मला काही घेणंच झालं नव्हतं बरं का, कामाच्या गडबडीत. डबे वगैरे भरायचे असतात, खूप गडबड पण होते आणि आज तर जास्तच गडबड आहे. आता ह्याच्यावर चांगली अशी हिरवीगार मस्तपैकी कोथिंबीर टाकले होते मी आणि डबल एकदा चहा करून घेतला. आणि तिकडे साईडला मी भाजी वापरण्यासाठी ठेवले होते. आता त्या तव्यावर ठेवले होते ते बारीक छोटे निवडं होते, ते होते अग्निदेवासाठी. आणि ही चपाती आहे माझ्या गौमातासाठी, आणि दुसरी चपाती असते ती आपल्यासाठी असते. अशा म्हणून गौमाताला एक आणि अग्निदेवाला दोन आणि आपली चौथी पाचवी असते बरं का. आता ते मगाचं जे हाताचं दाखवले होते ते माझ्या कष्टाचं आहे. लगभग 2 ते 3 दिवस झाला आहे मी वैरण टाकते ते जनावराला ते तोडून टाकलं कुऱ्हाडीनं. आणि ती कुऱ्हाड एवढी रुतली आहे की